माजी क्रिकेटपटू राजू अंकल ग्राउंड मध्ये जाताना पाण्याच्या टाकीच्या इथे जे असतील बसलेले कृपया त्यांनी बाजूला होऊन जा. प्रसाद दीपक दीपक भाऊ मोहिते बुंधाट्या गावाची शान अगदी या ठिकाणून श्री गणेशाई होतोय रणांचा. आणि बघू या ठिकाणी दीपक मोहिते बुंधाट्या गावाची शान लोक आपल्या नक्की आपल्या संघासाठी किती रणाचा फटका सजवता. आणि नक्कीच या दोन्ही बलाढ्या संघाचं पंच म्हणून काम निभावत आहेत आमचे मित्र निकवेल गावाची शान संभाभाऊ वाघ आणि प्रसाद भाऊ वाघ. निकवेल गावाची शान नक्कीच अभिनंदन. आजच्या दिवसाची तिसरी लढत आपल्या समोर दोन्ही बलाढ्या संघामध्ये. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. आणि या ठिकाणी नक्कीच अंबिका एंडरसेस मालक टाक सौदाने गावाचे यांनी मित्रांनो मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिल्यात बदल त्यांचं नक्कीच अभिनंदन असेल. कुणाल भाऊ काकोडे नक्कीच अभिनंदन तुमचं ह्या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं नक्कीच अभिनंदन असेल.
डांग सौंदाण्याचे आमचे मित्र कुणाल भाऊ काकुळते यांनी मित्रांनो ह्या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिल्या बद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. डांग सौंदाण्याची आठवण आली की मित्रांनो त्या ठिकाणची आठवण येते मला. आणि बघू ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये परंतु अगदी कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला अडवलं आणि त्या ठिकाणी राणापासून वंचित केलं तुम्हाला. लाजवाब लाजवाब झेल भरावा लागेल. म्हणून मित्रांनो आता मगाची मॅच कशी झाली सगळ्यांचं मन जिंकलंय. जरी हरले असतील भरत भाऊ पण तुम्ही सगळ्यांचे मन जिंकून गेलेत. हा क्रिकेटच खेळ असा आहे की नक्कीच मित्रांनो एकाला हराबा आणि एकाला जिंक. हॅलो
दीपक मोहिते या ठिकाणी बघू आपल्या संघाला कोणता फटका नक्कीच बघायला गेलो तर मित्रांनो षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू दुसरा चेंडू प्रगती पथावरती असो 2-13 आणि बघू प्रहार केलाय बॉलावर तुटून पडल्याने बॉल जाईल 6 षटक लाजवाब. हलक्या हाताने खेळलेला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी संभाभाऊ वाघ तुम्ही रुमाल ठेवा डोक्यावरती काळजी वाटते ऊन जास्ती आहे. धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहेत. आणि बघू या ठिकाणी मेड ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात सुनील कुठली गलती न करता अगदी नाईस के असा ते तंबूच्या
ट्रॉफी पूर्ण दिलेले आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्की त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन. मोठ्या मोठ्या हस्ती ह्या ठिकाणी आलेले मित्रांनो, जेवढे प्रेक्षक असतील तेवढं आनंदमय वातावरण असेल. शीट क्रमांक प्रदीप भाऊ निकम. शीट क्रमांक 5 भारताचा सामना करतील दीपक भाऊ मोहिते. वाह, अगदी शरीराला पीठ घेणारा चेंडू, फुलटच चेंडू होता, यारकर होता, परंतु अंदाज घेता नाही आला. या अनुषंगाने आमचे मित्र प्रसाद भाऊ वाघ या ठिकाणून जाताना अभिनंदन. बघायला गेले तर मित्रांनो, सौंदर्य गावाची शान अमोल भाऊ मोरे या ठिकाणी अगदी सावरून खेळत आहेत. कुठली ना खाई करता कारण मित्रांनो 5 शीट चालू आहे. त्यांना माहिती आणखी 5 शीट खेळायच्या आहेत आम्हाला. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी यार कर बॉल मागच्या दिशेने गेलेला चेंडू दीपक भाऊ मोहिते यांना अंदाज न येता अगदी किनिंग बॉल उत्कृष्ट फटकेबाजी करत होते, परंतु तुम्हाला चुकी करण्यात भाग पाडलं प्रदीप भाऊ निकम यांनी आणि जावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तोपर्यंत मित्रांनो, श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी बघायला गेलं तर उत्कृष्ट असा ग्राउंड बनवलेलं. आजूबाजूला बघितलं तर मित्रांनो, पावसाचे दिवस नसून पाऊस पडतो आपल्या हातात नाही, त्याला थांबवता येणार नाही, त्याचा बटन आपल्या जवळ नाही. गणेश पवार सौंदर्य गावाची रंगीन जोडी. बघू आपल्या संघासाठी नक्कीच लाभदायक ठरते की काय. गणेश अनिल पवार मोठी अशा तुमच्याकडनं, परंतु उत्कृष्ट गेंदबाजी पठावी लागेल. मेडॉनच्या दिशेला आणि कच्च्या क्षेत्ररक्षण जाईल बॉल सीमा चौकार. उत्कृष्ट असा फटका सजवलेला गणेश पवार यांनी मेडॉनच्या दिशेला फटका सजवलेला. नक्की 4 धावा मिळतील. षटक क्रमांक 5 खेळ संपूर्ण समीकरण 5/31 या अंकावरती. आणि नक्कीच आणि आमचे मित्र कंदाण्या गावाचे, निखवेल गावाचे दर्शन भाऊ वाघ, तेजस भाऊ वाघ यांचा भाऊ. मित्रांनो, त्या जोडीला बघितला ना तर मला गुजरातची आठवण येते. युसुफ पठाण आणि इरफान पठाणची आठवण येते. अभिनंदन दर्शन भाऊ, पैसे नोका देऊ लागला असतो. आमच्या सौंदर्य गावाचे लाडका माणूस म्हणून ओळख भाऊ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. नक्कीच अभिनंदन. असं सांगत चालावं, नाव घेतलं ना मित्रांनो त्या माणसाला आनंद होतोय. ते उद्या पुन्हा येईल मी उद्या बी पुन्हा येईल. नाव घेत राहावं सगळ्यांचं. गणेश बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवतात. हलक्या हाताने खेळून आलेला चेंडू, परंतु नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर
शेवटच्या शेणापर्यंत गोडाचीच बाजू घेता येत नाही. जशी मागची मॅच झाली तशी मित्रांनो सुरुवात तर चांगली आहे तुमची देखील. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी उंचीवर फाईन लेकच्या एरियामध्ये फाईन लेक एरियामध्ये प्रदीप भाऊ निगम तैनात होते. खेळबाद षट क्रमांक 6 बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर षट क्रमांक 6 लास्ट चेंडू प्रगती पथावरती. आणि नक्कीच या ठिकाणी 2 रन डिक्लेअर असतील. या अनुषंगाने षट क्रमांक 6 खेळ संपवलाय. समीकरण 6/34 या अंकावरती 34 रन झाल्यात. 6 षटक देखील झालेत आणि 6 विकेट देखील गेले तंबूच्या आश्रयाला. तोपर्यंत मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदायाने देवाभाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन आहे. दिशेला बघितलं तर मित्रांनो चेंडी फडकताना बॅनर झळकताना समोर बघितलं तर मित्रांनो श्री रामगिरी बाबा विद्यालय गावाचं नाव आहे समुदाय तालुका सटाणा. फलंदाज सज्ज होईल. टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू आणि विकेटचा कुठलाही संपर्क नाही. आणि बहु जगदीश भाऊ जाधव यांनी ऑन साईडच्या दिशेला अगदी फटका सजवलेला होता परंतु टायमिंग नाही झालाय. अनुषंगाने हेड ऑनच्या दिशेला अगदी गॅस होऊन अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना बिल्डर गावाची शान. नक्कीच मित्रांनो तिथं जर बघितलं तर मित्रांनो अगदी गुड स्वभावाचा माणूस ते देखील आहे. श्री मणिभाऊ आहे यांचा अग्न झाले देखील अभिनंदन. येत राहा आमच्या स्पर्धेची शोभा वाढवा. ज्या ठिकाणी मित्रांनो प्रेक्षक जास्त असतील त्या ठिकाणी खेळाडू ना मोठा उत्साह असतो खेळण्यासाठी. म्हणून मी वारंवार प्रेक्षकांचं अभिनंदन करत राहतो की जेणेकरून प्रेक्षक उद्या देखील आल्या पाहिजे. आणि बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर आणि लाजवाब गोलंदाजी असं जर झालं तर मित्रांनो तुमचं रन खूप थांबतील.
आणि बघू ह्या ठिकाणी एक रन तर निश्चितच पूर्ण आणि दुसरा रन देखील सुरक्षित. एक रन लाखा बोला जास्त मित्रांनो क्रिकेट खेळामध्ये. हा क्रिकेटचा खेळ एक बोलावर टर्न होत असतो आणि फाईन लेग एरियामध्ये चेंडूला उंचाकी दिल्या आणि जावा लागेल तुम्हाला तब्बूच्या श्रेयाला. विकेट क्रमांक 9 अगदी तंबूच्या श्रेयाला शेवटची जोडी असेल मैदानामध्ये. रन आहे तुमचे 36 बॉल आहे शेवटचा. चेंडू क्रमांक लास्ट विकेट देखील लास्ट असेल. रन तुम्हाला टिकावा लागेल या जोडीला. तुमची परिस्थिती खराब. 9-5-36 संख्या आहे तुमची 36. मग आपल्या संघासाठी पुन्हा नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाणे देवाभाऊ चषक 2025 बरोबर पहिलं. या स्पर्धेचे आयोजक रमेश भाऊ बर्डे, देवभाऊ मोरे, खंडूभाऊ मोरे, काळूभाऊ शेवाल, बाळाभाऊ पवार, बबलूभाऊ गवळी, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे सगळ्यांचं अभिनंदन. या स्पर्धेला पहिलं बक्षीस दिलंय या तालुक्याचे आमदार आदरणीय सन्माननीय दिलीप भाऊ बोरशे साहेब यांनी 41,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक आहे आणि दुसरं पारितोषिक आहे आदरणीय ज्ञानेश्वर देवरे विरगाव 31,000 यांच्याकडनं देण्यात दिलंय. आणि तिसरं बक्षीस आहे महात्मा फुले समिती सौंदाणे यांच्याकडनं 21,000 रुपयाचं पारितोषिक. सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि चौथं बक्षीस आहे 15,000चं आदरणीय अनिल भाऊ निंबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडनं नक्कीच अभिनंदन. फलंदाज सच होईल गोलंदाजी बरकाबर. आणि बघू ह्या ठिकाणी मित्रांनो पूर्ण टीच किट दिलंय माने श्री भाऊ भामरे उन्होली माझे सरपंच यांच्याकडनं नक्कीच अभिनंदन असेल. आणि नक्कीच आणि सरपंच श्रीमती विमलबाई बाळू मोरे सौंदाणे यांच्याकडून 15,000 रुपये दिले. नक्कीच अभिनंदन असेल. आणि अंबिका इंडोरस डांग सौंदाणे कुणाल भाऊ काकुळते यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात आले. या स्पर्धेला मित्रांनो नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन तर करावंच लागेल. आणि अनुषंगाने नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आदेश खेळ संपवलंय. पहिली फिडिंग 8वं षटक चालू होतं. अलाउट 10-37
दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल नो बॉल. अंपायर डिसिजन नो बॉल. अतिरिक्त 2 म्हणजे 1+2 का अंपायर? 1+2 3 ना, 3 रन. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल नो बॉल. अतिरिक्त 2 डिक्लेअर. 1+2 असे 3 रन. पुढचा बॉल फ्री का अंपायर? उंचावून मारण्याचा प्रयत्न, तो गेला एसटी लक्षाच्या हातात. पुणेच एकदा गॅप मध्ये टोलवलेला चेंडू मागे फिल्डर. एकच धाव. ती धाव एकदम मरामत पूर्ण केलेली आहे. खूप जास्त मोठा स्कोर नाही आहे. कारण अंबिका ट्रेडर्स या संघाला अलाउट केलेलं आहे एनजी स्पोर्ट्स सटाणा. षटक क्रमांक पहिलं हाताळताना दीपक मोहिते. अरे फुलटात चेंडू औषधाच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार चौका. इथून जर बघायला गेलं तर मित्रांनो लक्ष तर मोठा नाही, परंतु कोणाच काही सांगता येणार नाही. पंचांचा निर्णय वाईट. आणि बघू ह्या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला फटका सजवलेला बॉल येतोय सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौका निघणार फलंदाजाच्या फलंदाजी मधून. आणि बघू मेड ऑफच्या दिशेला आणि बघू 2 फिल्डर धावता पळता तोपर्यंत बॉल जातो की. आणि नक्कीच या ठिकाणी अगदी 3 रन चोरून घेतलेत लकी यांनी. आणि बघू या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु ह्या ठिकाणी सुनील सोनवणे यांना नक्कीच जीवदान. षटक क्रमांक पहिल्याच खेळ संपवणं बिनबाद 18 रन केले तुम्ही ह्या ठिकाणी. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर बघू आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौंदाण्या नगरीमध्ये हरीचे स्वागत स्वागत स्वागत. चारी दिशेला बघितलं तर झेंडे फडकताना गोडाचे बॅनर झळकताना गावाचं नाव चौंदाणे तालुका सटाणा. नक्कीच ह्या ठिकाणी 2-3 दिवसापासून रंगलेली मॅच मित्रांनो ह्या ठिकाणी कमेंट्री करण्यासाठी आमंत्रित केलं. माझा नंबर नंतर कोणाकर माझा आमचे मित्र भरतभाऊ वाघ यांनी सहकार्य करून आम्हाला ह्या ठिकाणी पर्यंत पोहोचवलंय त्यांनी, म्हणून ना म्हणतो भरत भाऊ मी
कायमचा म्हणत असतो ना, पैसा असावा, गाडी असावा, बंगला असावा, माणसाचा स्वभाव गोडा असावा, भूक मरणार नाही माणूस. माझ्यासारखा माणूस भाकर वाळेल, भाकर मोडून खाईल, पण भूक नाही मरणार दादा. म्हणून सांगतो मित्रांनो, खरंच वाघ सारखा खरंच गोडा असावा, काही नाही येतो संगे. म्हणून माझ्या सगळ्या मित्रांसाठी ह्या गावात जर भेट घालून देणारा तो व्यक्ती असेल तर ते व्यक्तीचं नाव आहे भरत भाऊ वाघ. कधी वाटायचं की मी डांग सौंदाण्यापर्यंत आलोय, मला आता ओळखणार नाही. सटाण्याला गेलो, सटाण्याला ओळख झाली, आणि इथं देखील मी ह्या भागात ओळख झाली. मित्रांनो, काय झालं अंपर, काय विषय सांगा ना.
लवकर मॅच सुरू करा ना. पावसाचं वातावरण आहे, पुढच्या मॅचेस घ्यायचे आहेत आपल्याला. हॅलो नक्कीच आमचे मित्र ओळखलं नाही कुणाल भाऊ काकुळते. मित्रांनो डाग सौंदाणे गावाची शान. मित्रांनो प्रीमियर लीग होती त्या ठिकाणी मोठं सहकार्य त्यांचं देखील होतं. जे मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवाभाऊचे जे 2025 पर्व पहिलं याच्यात या स्पर्धेला मोठं लाखा मोल्याचं सहकार्य केलेलं आमचे मित्र अंबिका टेंडर्स डांग सौंदाण्याचे कुणाल भाऊ काकुळते यांनी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिलेले आहेत. ते आपल्या स्वतः लाईव्ह ह्या ठिकाणी गोलंदाजी करतात. नक्कीच अभिनंदन कुणाल भाऊ तुमचं. आणि लाजवाब गोलंदाजी. नक्कीच कुणाल भाऊंना बघितलं तर नक्कीच मित्रांनो डांग सौंदाण्याला देखील नाचायला गडबड नव्हती केली. मी जर एकदा लटकलो तर मला परत भाऊ मला काही गरज नाही जेवणाची. मी सकाळी नागलीची भाकर ना उडदाचा बेसन खाऊन येतोय. मरायला आवाज बसेल काय. आणि उंचीवर चेंडू गेलेला आणि बघू ह्या ठिकाणी याच खेळल्या पाहिजे होता तुम्ही. स्वर्ण संधी होती तुम्हाला. उत्कृष्ट शील होता. परंतु मित्रांनो तुम्हाला अंदाज घेता नाही आला. या अनुषंगाने मोठं जीवदान भरावं लागेल लकी पवार यांना. ज्या ठिकाणी तुम्ही जीवदान द्याल त्या ठिकाणी फलंदाज सावरून जातो. बिंदास फटकेबाजी करायला लागून जातो. म्हणून मित्रांनो उत्कृष्ट आणि बघू प्रहार केलाय. बॉलाला उचलून फेकलाय. बॉल जाईल त्या दिशेला. 6 शितार. षटक क्रमांक दुसऱ्याचं खेळ संपलं. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमचं समीकरण बिनवाद 26 अंकावरती. षटक क्रमांक तिसरा वर्गती पथावरती. बघू इथून तर बघितलं तर मित्रांनो बॉल जास्त आहेत रन कमी आहेत. परंतु मित्रांनो शेवटच्या शीनापर्यंत कोणाची बाजू ठरता येणार नाही. नशीब आहे मित्रांनो 6 तारखेपासून आमच्या गावाकडे दर दिवस पाऊस. आज मला आनंद वाटतोय का इथं उन्हात बसलो. दर दिवस काल तर मित्रांनो आमच्या गावाकडे 12 वाजता परत पाऊस सुरू होऊन गेला होता. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी रामगिरी बाबाचं काहीतरी मोल असेल म्हणून मित्रांनो सुंदर असं वातावरण बनवून ठेवलंय. षटक क्रमांक 3 घेऊन आलेत आमचे मित्र. मेडाच्या दिशेला फटका सजवलेला. डायरेक्ट हिट झाला असता टंपोवर थ्रो तर नक्कीच तुम्हाला जावा लागला असता तंबूच्या आश्रयाला. परंतु नक्कीच या ठिकाणी एक रन चोरून घेतला तुम्ही. या ठिकाणून नक्कीच केवळ 11 रनापासून तुम्ही वंचित आहात. जिंकण्यासाठी लकी पवार लेफ्ट हँड बॅटमन उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना फील्डिंग मध्ये लेखा चुका अदल करताना बघू आपल्या संघाला एक विकेट महत्वाचे असेल. एक मेडन बॉल महत्वाचा असेल. फुलटा चेंडू चेंडूला उचललंय फेकलंय अडवर पट्टा बॉल गेलाय शिवावर चौकार.
या चौकाच्या छायानं नक्कीच मित्रांनो धावसंख्या पूर्णवरती तुमची धावसंख्या जाऊन पोहोचली समीकरण बी बाद एकतीच्या अंकावरती चार दिशेला बघितलं तर मित्रांनो आनंदमय वातावरण सचिन हॅलो अगदी 3 रनापासून तुम्ही वंचित आहात जिंकण्यासाठी तिसरं षटक मित्रांनो बघा 3 षटकातच जिंकण्यास अगदी उंबरट्यापर्यंत निवडून ठेवलेल्या आपल्या संघाला 3 वाईट जय बजरंग वटार संघाचे कप्तान जीवा वॉरियर्स कंधाने संघाचे कप्तान यांनी कमेंट्री बॉक्सकर संपर्क साधायचा आहे कप्तान जय बजरंग वटार संघाचे कप्तान टॉससाठी यायचं आहे जीवा वॉरियर्स कंधाने एक रनापासून वंचित केवळ 1 रन आहेत आणि बघू हा विजयी फटका असेल हॅलो जय बजरंग वटार